एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। नेमकंच त्यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं। पण मात्र लग्न झाल्यानंतर त्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे काय आहे हे त्याच्या बायकोला समजलं होतं। कारण की लग्नाच्या काही दिवसानंतरच त्याला जुगाराचं व्यसन लागलं होतं आणि पैसे उडवण्याचा नादसुद्धा लागला होता। पण मात्र त्याच्याकडे आधीच जास्त पैसे नसल्यामुळं तो याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेत होता आणि जुगार खेळत होता। आणि जुगार खेळत असल्यामुळं त्याच्याकडं लोकांचं कर्जसुद्धा वाढलं होतं, म्हणून तो तणावग्रस्त होता आणि त्याला सारखाच ताण येत होता। बायकोला भनभन करायचा, चिडचिड करायचा आणि घरामध्ये अशाच पद्धतीनं वादविवाद चालायचा। पण मात्र एक दिवस अचानक या सगळ्या त्रासाला कंटाळून त्यानं पोटामध्ये चाकू मारून घेतला। तो गंभीर स्वरूपाने जखमी झाला आणि त्या ठिकाणी खाली पडला। आता खाली पडल्यानंतर त्याची जी बायको आहे त्याच्या बायकोनं नवऱ्याच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला। मग त्याचा भाऊ त्या ठिकाणी आला आणि त्याला घेऊन जवळच्या एका सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेला। आता दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी नेऊपर्यंत त्याचं त्या ठिकाणी निधन झालं होतं। तो मृत्युमुखी पडलेला होता। डॉक्टरांनी ते तपासलं आणि सांगितलं की तुम्ही इथं आणायला त्याला उशीर केलेला आहे आणि आता त्याचा जीव गेलेला आहे। पण मात्र जे शरीरावर झालेल्या ज्या जखमा आहेत, खुणा आहेत आणि खुणा असल्यामुळं हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। हत्या आहे का आत्महत्या आहे हे तपासावं लागेल। घडलेला प्रकार पोलिसांना सांगावा लागेल, म्हणून डॉक्टरांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। घटनास्थळी पोलीस आले आणि पोलिसांनी त्या पुरुषाच्या बायकोचा जबाब घेतला आणि त्या पुरुषाच्या बायकोनं हेच सांगितलं की कर्जबाजारी झाल्यामुळं, लोकांचे पैसे घेतल्यामुळं आणि ते पैसे वापस देणं होत नसल्यामुळं त्यानं आत्महत्या केली। एक चाकू घेऊन स्वतःच्याच पोटामध्ये चाकू खोपसलेला आहे आणि स्वतःच्या हातानंच त्यानं आत्महत्या केली आहे, असा जबाब बायकोनं दिलेला होता। आता बायकोच्या जबाबावरून पोलिसांनी संपूर्ण जबाब नोंदवून घेतला आणि तो जो मृतदेह आहे त्याच्यावर पोस्टमॉर्टम करायला सांगितला। आता पोलिसांनी त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करायला सांगितल्यानंतर डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केला आणि दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला। तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे दिल्लीमधील निहाल विहार परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता घटना जरी दिल्लीची असली, दुसऱ्या राज्यातली असली तरी सुद्धा ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। लोक कशा पद्धतीनं करतात आणि कशा पद्धतीनं डोकं लावतात हे तुम्हाला या बातमीमध्ये सविस्तर समजणार आहे। आता दिल्लीतील या निहाल विहार परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। तो जो नवरा आहे त्या नवऱ्याचं नाव इरफान होतं, तर त्याची जी बायको आहे तिचं नाव फरजाना होतं। अशा पद्धतीनं नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होतं। पण मात्र तारीख आली होती 20 जुलै 2025ची। 20 जुलै 2025ला त्या इरफानला घेऊन त्याचा भाऊ जवळच्या संजय गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि त्या ठिकाणी डॉक्टरांकडे त्याला दिलं होतं। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याचा मृत्यू झालेला आहे, निधन झालेला आहे आणि डॉक्टरांनी त्याच्यावर पोस्टमॉर्टम करायचं सुद्धा ठरवलं होतं। आणि 21 तारखेला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी ते रिपोर्ट पाहिला आणि पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला। कारण की पोस्टमॉर्टममध्ये सविस्तरपणे समजत होतं की एखादा व्यक्ती स्वतःच्याच अंगावर अशा पद्धतीनं चाकूनं वार कस काय करू शकतो आणि चाकूनं वार केला तरी जेव्हा त्याला जखम होईल, आग होईल, तो दुसरा वार करणार नाही, एकच वार करेल आणि पहिल्याच याच्यामध्ये गार होईल आणि त्याच्यामध्ये त्याचा जीव जाणार नाही, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली होती। पण मात्र त्या मृतदेहावर चाकूचे 2-4 वार होते आणि जीव जाईपर्यंत त्याला मारलंय असं पोस्टमॉर्टममधून समजत होतं। मग त्याला नेमकं कोणी मारलेलं असावं, का मारलेलं असावं, त्याला दवाखान्यामध्ये जो घेऊन आला होता तो त्याचाच भाऊ होता, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर संशय घेतला। पण त्याने सांगितलं की मला काही माहीत नाही, हे त्याच्या बायकोला फरजानाला सगळं माहीत आहे, तिची चौकशी करा। आणि तिनं जबाबामध्ये सांगितलं होतं की त्यानं स्वतःच्याच अंगावर स्वतःच्या हाताने मारून घेतलंय
आणि त्याच्यामुळे त्याचा जीव गेला. आता बायकोनं असं खोटं का सांगितलं, कशामुळं सांगितलं, पोलिसांनी तिला विचारलं, पण मात्र ती कबूल व्हायला तयार नव्हती. ती तेच घडलेलं प्रकरण सांगत होती. म्हणून पोलिसांनी तिची चौकशी केली, तिचा मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर तिचे कॉल डिटेल्स तपासले, तिची हिस्ट्री तपासली की तिने इंटरनेटवर काय सर्च होती, काय बघत होती. हे जेव्हा तपासलं तेव्हा समजलं की तीच तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसाईटवरून माहिती घेत होती की कशा पद्धतीनं मारलं पाहिजे, काय मारलं पाहिजे, किती दिवसांनी मारलं पाहिजे, गोळ्या दिलं पाहिजे का काय केलं पाहिजे, या विविध गोष्टी त्या इंटरनेटवर सर्च करत होती. ही माहिती पोलिसांना तिच्या मोबाईलमधून मिळाली होती. आता पोलिसांकडे मोठा पुरावा होता, म्हणून पोलिसांनी तिला पोलिसांच्या पद्धतीनं विचारायला सुरुवात केली होती. तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण पटापटा सांगायला सुरुवात केली. तिनं सांगितलं होतं की तिचं लग्न झाल्यापासून तिचा जो नवरा आहे तो नवरा तिला शारीरिक सुख देत नव्हता. त्याला जुगाराचाच मोठ्या प्रमाणात नाद लागला होता. रात्री बेरात्री तो तिकडंच राहायचा, तिकडंच पडायचा, घरीसुद्धा येत नव्हता आणि तिच्या मनासारखं तो काहीच करत नव्हता. आता जुगाराचा नाद लागल्यामुळं तो व्यसनाधीन झाला होता आणि त्याला बाहेरचा नाद लागला होता, म्हणून तो जिला ते सुख पाहिजे होतं ते सुख देत नव्हता. मग तो घराबाहेर असल्यामुळं त्याचा जो भाऊ आहे तो घरी येत होता आणि तो हिला एकदम समजून घेत होता, गोडीनं बोलत होता, तिला काय पाहिजे नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घेत होता. म्हणून नवऱ्याच्या भावासोबतच त्या महिलेचे प्रेम संबंध सुरू झाले होते आणि दोघा जणांनी एकमेकांसोबत संबंध ठेवायला सुद्धा सुरुवात केली होती. मग आता या दोघा जणांना मनमोकळेपणानं राहता यावं आणि नवरा त्या ठिकाणी नसावा असा प्लॅन त्या महिलेनं केला होता. म्हणून तिनं नवऱ्याचाच काटा काढला होता आणि त्यांनी आत्महत्या केली असा बनाव रचला होता. पण मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून खरा आरोपी ती महिला सापडलेली आहे आणि तिच्यावर रीतसर गुन्हा दाखल झालेला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अशा पद्धतीनं घटना घडत आहेत, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढले, लग्न झाल्यानंतर नवऱ्याला मारताय, नवरा बायकोला मारताय, एकमेकांना मारण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. हे नेमकं कशामुळं वाढायलं, या घटना कशामुळं घडायल्यात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे, वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येतं आहे ते दिसतं आहे, त्याच्यावरच बातम्या करण्याचा, व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळं अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.